प्रयागराज या ठिकाणी सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यामध्ये करोडो भाविक हे गंगा स्नान करण्यासाठी येतात। देश विदेशातून सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविक भक्त महाकुंभ मेळ्यामध्ये येत असतात। पण मात्र या महाकुंभ मेळ्यामध्ये काही असे लोक सुद्धा आलेले होते जे त्या ठिकाणी स्नान करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांचे काही फोटो काढत होते आणि त्यांचे काही व्हिडिओ सुद्धा काढत होते। आता त्या ठिकाणी फोटो आणि व्हिडिओ काढून ते एका वेबसाईटवर विकत होते आणि त्यामधून पैसे सुद्धा कमवत होते। बघा कशा पद्धतीने महाकुंभ मेळ्यामध्ये लोक स्नान करण्यासाठी जात होते, पण मात्र त्या ठिकाणी काही समाजकंटक अशा पद्धतीने महिलांचे आंघोळ करतानाचे फोटो आणि व्हिडिओ काढून पैसे सुद्धा कमवत होते। आता हे त्यांचं काही दिवस अशा पद्धतीने चाललं, पण मात्र पोलिसांनी तात्काळ या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतल्यामुळे 3 आरोपींना सुद्धा अटक करण्यात आली आणि या 3 आरोपींपैकी 2 आरोपी हे आपल्या महाराष्ट्रातले आहेत आणि त्यांनी त्या ठिकाणी अनेक महिलांचे व्हिडिओ देखील काढलेले आहेत। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। 144 वर्षानंतर प्रयागराज या ठिकाणी महाकुंभ मेळा सुरू झाला आणि या महाकुंभ मेळ्यामध्ये करोडो भाविकांनी त्या ठिकाणी भेटी दिल्या। आता गंगा स्नान करण्यासाठी महिला, पुरुष, तरुण्या या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जात होत्या आणि बरीच गर्दी सुद्धा त्या ठिकाणी झालेली होती। पण मात्र याच गर्दीचा फायदा घेऊन त्या ठिकाणी काही यूट्यूबर्स कॅमेरा आणि मोबाईल घेऊन सुद्धा जात होते आणि ज्या वेळेला महिला आंघोळ करत होत्या त्यांचे नको तसे व्हिडिओ काढत होते आणि त्यांच्या यूट्यूब आणि टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून ते विकत होते। आता हे सगळं विकत असताना त्या ठिकाणी त्यांच्यावर पोलिसांची नजर पडली आणि अहमदाबाद गुन्हे शाखेच्या पथकाने या आरोपींचा शोध सुरू केला। तेव्हा समजलं की या 3 पैकी 2 आरोपी हे महाराष्ट्रातील आहेत, एक लातूर जिल्ह्यातला आहे तर दुसरा सांगली जिल्ह्यातला आहे, तर तिसरा जो आरोपी आहे तो प्रयागराज या ठिकाणचाच आहे आणि यांनी आत्तापर्यंत कित्येक महिलांचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ काढले आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून विकले सुद्धा आणि त्या माध्यमातून त्यांनी मोठे सुद्धा पैसे सुद्धा कमवले। या अगोदर त्यांनी बऱ्याच दवाखान्यामध्ये आणि काही ठिकाणी ज्या ठिकाणी महिला कपडे बदलतात अशा ठिकाणी कॅमेरे लावून त्यांनी असे व्हिडिओ काढून विकल्याचं देखील समोर आलेलं आहे आणि ते एका चॅनलच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी अशा पद्धतीने केलेलं आहे। पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतल्यामुळे या आरोपींवर आता कठोरातली कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा अनेकांनी केलेली आहे। पण मात्र ज्या पद्धतीने अनेक भाविक भक्त हे विश्वास ठेवून त्या ठिकाणी जात असतात, आपल्या मनोकामना इच्छा पूर्ण करण्यासाठी अशा धार्मिक स्थळावर जात असतात, त्या ठिकाणी मात्र काही जण अशा गर्दीचा गैरफायदा घेतात। त्यामुळे नागरिकांनी जनतेने सुद्धा सावध राहिलं पाहिजे। आपल्या आजूबाजूला आपल्या परिसरामध्ये कोणी लपून फोटो किंवा व्हिडिओ शूटिंग तर काढत नाहीये ना। जर असं कोणी फोटो किंवा व्हिडिओ काढत असताना आढळलं तर तात्काळ त्याला पकडलं पाहिजे, नाहीतर त्याची माहिती तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला दिली पाहिजे असं आपलं या ठिकाणी वाटतं। परंतु ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये त्या आरोपींनी केलंय त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करा।